शिवसेनेचे मराठवाडा अध्यक्ष अनुसूचित जमाती विभागाचे सेलचे यांच्यावर इथल्या कर्मचाऱ्यांनी काही हातपाय केली होती, त्याच्या संदर्भात आले. इथे कार्यकर्त्यांनी निवेदन दिलेलं आहे आणि निवेदन स्वीकारलेलं आहे. कनिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारलेलं आहे, जे ते माधवराव बुधवारे. आज आम्ही या ठिकाणी आदिवासी जात प्रमाणपत्र तपासणी समिती छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एक तक्रार आणि निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो होतो. त्या पाठीमागचं कारण म्हणजे 15 जुलै 2026 रोजी या ठिकाणचे असलेले कर्मचारी, खाजगी कर्मचारी यांनी माझ्यासोबत, मी माधव बुधवारे, मराठवाडा अध्यक्ष अनुसूचित जमाती शिवसेना, या ठिकाणी त्यांनी माझ्यासोबत हुज्जत घातली आणि त्याचबरोबर मला इथं आरेरावीची भाषा केली. ह्या अनुषंगानं सर्व महाराष्ट्रामधून, मराठवाड्यामधून सर्व बांधवांची विनंती होती किंवा तक्रार होती की बाबा ह्या प्रशासनाला खळबळून उठण्यासाठी आम्ही जरी शासनामध्ये असलो, ही सरकार, आम्ही शिवसेना आणि BJPची जरी आमची युती असली, आम्ही शासनाचा एक भाग म्हणून आम्ही ह्या कार्यालयावर आलेलो आहोत. ही सरकार, शिवसेना ही सरकार ही सगळ्यांच्या हिताची, BJP सरकार ही हिताची आहे. पण येथे असलेले कर्मचारी, खाजगी कर्मचारी खास करून, जर ह्यांचा पुढाकार घेऊन जर ह्या ठिकाणी आरेरावीची आणि हुज्जत घालत असेल, गोरगरीब वंचित मागा असलेल्या आदिवासीवर जर अन्याय करण्याचा जर यांचा मानस असेल, तर हा मोडीस काढण्यासाठी आम्ही हे निवेदन दिलं आहे. जर ह्या निवेदनाच्या माध्यमातून त्यांनी जर दखल नाही घेतली तर आम्ही शिवसेना स्टाईलनं सगळं ऑफिस फोडून टाकण्याची जिम्मेदारी मी त्या प्रशासनाची असेल. इथं भरलेले जे कर्मचारी आहेत, हे कर्मचाऱ्याची ताकद वाढती कसं काय? त्याचबरोबर ह्यांना कोण पाठबळ देतं? ह्या कर्मचाऱ्यांचे वर्तणूक प्रमाणपत्र तपासलेत का? हे कोणत्या एजन्सीमधून घेतलेले आहेत? हे मी ह्या कमिटीला ह्या आपल्या माध्यमातून विचारतो. अशा प्रकारे वर्तन ह्या ठिकाणी गैरवर्तन कोणत्याही आमच्या शासनामध्ये आम्ही हे खपून घेणार नाहीत. आम्ही ह्या नम्रतेनं आणि विनंतीपूर्वक ह्या इथे असलेल्या कमिटीच्या उपाध्यक्ष प्रीती बोधरे मॅडमना मी विनंती करतो की जो कर्मचारी अशा प्रकारचं गोरगरीब वंचित आदिवासीवर जर अन्याय करत असेल आणि त्याला जर इथं दादागिरी आणि त्याला जर दाखवत असेल तर त्याला इथून निलंबन केलं जावं. अशा कर्मचाऱ्यांचं कॅरेक्टर तपासून घेऊनच या ठिकाणी त्याचं नियुक्ती करण्यात यावी, या संदर्भामध्ये आलो. ज्या कर्मचाऱ्यांनी तुमच्यावर म्हणणं आहे, हातावर मारलं, त्यांनी हातावर मारले, तर त्याच्यावर कारवाई केली. मी तेच विचारण्यासाठी या ठिकाणी आलो होतो. मी ह्यांना ही घटना 15 जुलै 2026 रोजी घडली. त्यानंतर मी या ठिकाणी आज 17 तारीख आहे, 2 दिवसानंतर आलो. मी त्या दिवशी त्यांना लेखी मेलमध्ये त्यांना दिलेला आहे. पण अद्यापासून काय कारवाई झाली, काय झाली ह्याचा मला कसल्याही प्रकारचा त्यांनी पुरावा दिलेला नाही किंवा मला पत्र दिलं नाही. त्यामुळे जनतेमध्ये खूप रोष आहे या ठिकाणी. आणि आवर्जून सांगतो, 2011-12 इथं असलेले जात वैधता प्रमाणपत्र हे एकही दिले गेले नाहीत, खास करून महादेव कुळे आणि मल्हार कोळ्यांचे. त्यामुळे जनतेमध्ये खूप मोठा रोष आहे. इथले अधिकारी वेळेवर कोणतेही कामाला येत नाहीत. त्याचबरोबर ह्यांचा येण्याचा वेळ दुपारी 12 वाजता आहे. येथे असलेल्या बोधरे मॅडम ज्या उपायुक्त आहेत, ह्या रोज दुपारी 12च्या नंतर येतात, 4 वाजता घरी जातात आणि त्यांचा वेळेचा जाण्याचा काही इथं कसल्याही प्रकारचं नोटिंग नाही आहे. हालचाल रजिस्टरमध्ये कोणी नोंदी करत नाही. कितीही वाजता कोणीही जेवायला जातं. अशा प्रकारचं इथं असलेलं म्हणजे गरीब जनतेचं कोणतंही काम होत नाही. ह्या विरोधामध्ये शिवसेना खपून घेणार नाही आणि आम्ही ह्या विरोधात आवाज उठवू आणि जो अधिकारी काम करत नसेल त्याला पण आम्ही शिवसेना स्टाईलला आमचं आंदोलन करू.